श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज मकर संक्रांती दिवशी नेसली होती मी जुनी साडी। जुनी काळी साडी होती म्हणून म्हटलं कशाला उगाच वायफळ खर्च। आणि काल माझा पोळी आणि येळवणीच्या आमटीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेलच। काल सकाळी लवकर उठून मी पोळ्या करून घेतल्या होत्या आणि माझ्या या धावपळीत माझा आरू हा मला असा हातभार लावतो। गडबड होत होती म्हणून आई मी बटाटे सोलून देतो म्हणून मला बटाटे सोलून दिला। आणि सकाळी पोळ्यांचं जेवण असलं की मी जास्तच जेवण करते, कारण संध्याकाळी तिळगुळ वाटायचं होतं। मग घरी सगळे येतात तिळगुळ वाटायला। सकाळी सकाळी पहिला या बाप लेकांनी तिळगुळ वाटून घेतलं। तिळगुळ घ्या गोड बोला, यामागे खूप छान अर्थ दडलाय। मकर संक्रांत हा गृहिणींचा अगदी आवडता सण। नवीन साडी दागिने सगळं आवरून आपल्या सुखी संसारासाठी सुख संपत्ती धनधान्य कधी कमी पडून देत नाही म्हणून देवाजवळ मागणे घालतात। एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील राग भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे आणि आपल्या नात्यातील कटुता दूर करायची। आणि कसं गोडाधोडाचं जेवण असेल तर घरातही खूप प्रसन्न वाटतं। पण आज घरी पोळ्यांचं जेवण होतं तरी काल ज्या अन्नाने आपलं पोट भरलंय त्याला विसरून कसं चालायचं। म्हणून काल राहिलेला शिळा भात, राहिलेली भोगीची मिक्स भाजी, थोडंसं तेल चटणी मिक्स करून खमंग असं नाश्त्याला भात गरम करून घेतला। आणि खरंच या भाताची चव अगदी अप्रतिम लागते। तुम्ही असा भात करता का हे नक्की सांगा। आणि आज आम्हाला भेटायला आले होते उत्तम दादा, वहिनी, त्यांचे भाऊ आणि दादांची बहीण। आमची ओळख आधी झाली होती। अहो आणि उत्तम दादा पहिल्यांदा भेटले होते, पण आज दोन कुटुंबे पहिल्यांदाच एकत्र भेटली। आणि ही उत्तम दादांची भाची स्वरा एकदम छान डान्सर आहे। घरात उजेड पडत नव्हता म्हणून बाहेर फोटो काढला आणि यांनी आम्हाला आज असं खरंच अविस्मरणीय भेट दिली। मंडळी, या माणसांना नक्कीच तुम्ही रील्समध्ये बघितलं असणार। यांचे व्हिडिओ खूप छान असतात आणि गिफ्ट असं होतं की ज्या गोष्टीने आमच्या आयुष्यात बदल घडवला ते यूट्यूब आणि यूट्यूबचं सिल्वर बटन। त्या फोटोचं त्यांनी स्पेशली स्केच बनवून ती फोटो फ्रेम आम्हाला दिली। खरंच या भेटीचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे। या भेटीसाठी उत्तम दादा, सोनाली वहिनी, गणेश दादा, उत्तम दादांची बहीण या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। ही भेट पाहतच राहावी एवढी सुंदर होती। उत्तम दादा म्हणाले, आम्हाला तुमच्याकडून मोटिवेशन मिळते। मंडळी, हे म्हणणं तितकं सोपं नाहीये। निस्वार्थी मनाने दुसऱ्यांचं कौतुक करणं सहसा कोणाला जमत नाही। ज्या क्षेत्रात आपण आहे त्या क्षेत्रातल्या एका दुसऱ्या व्यक्तीचं कौतुक करायला मन ही तेवढंच मोठं लागतं। मग सर्वांना तिळगुळ दिलं। आई दुकानात होत्या त्यांनाही बोलावून घेतलं। या फॅमिलीला भेटून खूप छान वाटलं। मग गल्लीतल्या आल्या ह्या छोट्या छोट्या पर्या, त्यांनाही तिळगुळ दिलं। आम्हीही लहान असताना असंच नवीन कपडे घालून तिळगुळ वाटायला सगळीकडे फिरायचो। दादा दिवसभर नव्हते म्हणून आल्यावर त्यांनी सगळ्यांना तिळगुळ दिलं। तर अहो म्हणतात, दादाला कशाला देऊ, तो कधी गोड बोलतोय, नुसता कावत असतोय। असं बोलल्यावर सगळेच हसले। मीही दादांचा आशीर्वाद घेतला। आईंनाही तिळगुळ देऊन आईंचाही आशीर्वाद घेतला। तेवढ्यात मामाही आले तिळगुळ द्यायला। तर मंडळी, अशी झाली आमची संक्रांत। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।